मराठी कैफे। ऋतिक, तू सांग मला कि जब आपने शुरू करना है, आपको एक यूट्यूब चैनल खुद का या फिर एक लेबल स्टार्ट करना है खुद का, ये थॉट आया दिमाग में, उसके बाद फर्स्ट आपने हिंदी गाना ना चुनते हुए मराठी गाना क्यों चुना? यस, बिकॉज जब बात हुई थी मराठी एल्बम इंडस्ट्री में देखा गया था सॉन्ग्स को कि इतने बड़े लेवल पे उनका प्रमोशन, उन्हें रीच मिल रहा है, इंडस्ट्री इतना ग्रोइंग है, तो हमने अविनाश सर, अनुष्का मैम, अनिल सर और हम सबका ये कलेक्टिव डिसीजन था कि मराठी एल्बम इंडस्ट्री में हमें जो है वो सॉन्ग्स प्रोड्यूस करने हैं, बहुत ही बड़े लेवल पे इस इंडस्ट्री का हमें एक पार्ट बनना है एंड साथ में ये ध्यान रखना है कि महाराष्ट्र की संस्कृति और इतिहास को लेते हुए हम गाने प्रोड्यूस करते रहें। और सबसे पहले तो मैं सारी टीम यहाँ पे जो मौजूद है और जो टीम जो नहीं है उन सभी को कांग्रेट्स देना चाहूंगा। हमारे हम सबके सॉन्ग आला बेलगाड़ा ने 1 मिलियन व्यूज जो है वो क्रॉस कर दी हैं। प्रशांत नकटी जी एंड उनकी पूरी टीम का बहुत बहुत खूब खूब धन्यवाद। और मैं ये ऐड करना चाहूंगा कि निक रितेश वो बैकग्राउंड डांसर्स नहीं बल्कि उनने जो एनर्जी था, जो स्पोर्टिंग स्पिरिट था, नॉट ओनली निक रितेश, विशाल, वैष्णवी जी, सबने बहुत ही अच्छे से इस रोल को प्ले किया। और जैसे प्रशांत जी ने कहा कि आज तक कोई सॉन्ग में इतने बड़े लेवल पे बैलगाड़ा शरीयत नहीं दिखाया गया है, सो करेक्ट वो दिखाना एक गाने में, इतने हाइट्स पे लेके जाना, रिजल्ट्स आपने देखे हैं कितना ब्यूटीफुली उसका शॉट हुआ है। सारी ऑडियो टीम, वीडियो टीम, आर्टिस्ट, सिंगर्स ने खूब मेहनत की है। करेक्ट, बहुत ही बड़े लेवल पे ऐसे गाना है। यही है कि आप सारे ऑडियन्स को और इस सॉन्ग को ज्यादा से ज्यादा प्यार देते रहे। करेक्ट, आणि महत्वाचं काय असतं ना, सगळं छान झालं की एक मिडास टच प्रत्येक गोष्टीला हवा असतो, जेणेकरून ती गोष्ट, ती कलाकृती उठून दिसते। आणि प्रशांत दादाच्या प्रत्येक गाण्यामध्ये एक मिडास टच असतो किंवा तो पूर्ण मिडास टचचाच गाणं असतं, ते म्हणजे सोनालीचा आवाज। आणि याही गाण्यात सोनालीने काय गायलेलं आहे, म्हणजे आहे आदर्श शिंदे पण या गाण्यामध्ये खूप छान गायलेले, पण सोनालीचा आवाज आला ना कानावरती पडला की लगेच रील सुचते। सो प्लीज सोनाली, तू सांग, आदर्श दादा सोबत गाणं म्हणजे दरवेळेसच तुझ्यासाठी एक ट्रीट असते, पण ह्या गाण्याबद्दल वेगळं काय सांगशील? काय आवडलं तुला सगळ्यात जास्त? मला पर्सनली या गाण्यामध्ये एक वेगळा टेक्स्चर, माझा व्हॉइस टेक्स्चर देता आला। अच्छा, हा, त्याच्यामुळे हे माझ्या म्हणजे सगळीच गाणी जवळची आहेत, पण ह्यात काहीतरी वेगळं करायला मिळालं। म्हणजे जर तुम्ही ऐकाल माझा अंतरा, तर सुरुवातीच्या 2 लाईन आहेत तो युज्युअल टेक्स्चर आहे, पण त्यानंतर एक थोडा लो ऑक्टेव्ह बाकीच्या ज्या लाईन्स आहेत, ऐकायला नाही, ऐकू आम्ही, चालेल आम्हाला, नक्की ऐका आणि कळवा। म्हणजे नाही, आत्ताच ऐकू लगेच। ओके, ऍक्च्युली काय म्हणजे एक्सपेरिमेंटच्या मागचं कारण असं आहे की आदर्श दादाचा आवाज जो आहे तो पहाडी आवाज आहे आणि त्याच्यासाठी इतकी हाय स्केल चूज करावी लागते, मग फिमेल रेंज तेवढी नसते, मग त्यामध्ये एक्सपेरिमेंट काय करणार। पण लकीली गाण्याचे शब्द, गाण्याची रिक्वायरमेंट, गाण्याचं कॉम्पोजिशन जे होतं त्याप्रमाणे त्या लो ऑक्टेव्ह मध्ये जेव्हा मी गायले, मला सुरुवातीला मी दादाला म्हणाले दादा टेक्स्चर थोडा वेगळा येतोय आणि आय एम नॉट हॅपी विथ इट, पण जेव्हा मी गायले तेव्हा ऍक्च्युली वाटलं की हीच गाण्याची गरज होती। ओके, हा, कारण त्याच्यामुळे तो थोडा तो आवाजामध्ये जे वजन आलं तर ते गाण्यासाठी गरजेचं होतं। म्हणजे धुरणा उडू दे, रान पेटू दे, हो दे रे कल्ला, तिथे ती एनर्जी गरजेची होती, जी कदाचित हायर ऑक्टेव्हला गायले असते तर ते मेलोडियस साऊंड झालं असतं, पण तेच लो ऑक्टेव्हला गायल्यानंतर गाण्याला तेवढा फील मिळाला। सो विशाल फाले, खरं तर गावातल्या रूपात तुला बघायला महाराष्ट्रातल्या जनतेला फार जास्त आवडतंय आणि तू दरवेळेस त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रूपात येतोय, कधी मावळा म्हणून येतो, कधी शेतकरी म्हणून येतोय। तुला हे रोल करताना भारी वाटतंय, कारण इंस्टाग्रामच्या बॅकग्राऊंड मधनं बाहेर आल्यानंतर इतके छान एक्सपेरिमेंटल रोल तुला करायला मिळत आहे, कसं वाटतंय, काय सांगशील? खूप भारी वाटतं। आता काम करायला असेच आवडतात ज्याच्यात काहीतरी चॅलेंज असं, कारण नॉर्मल आता इकडून हिरोईन जाते, इकडून बघायचं, हसायचं, असलं पण करायचं आता, की मला तर अशीच काम आवडतं की मला सांगितलं ना आता पहिल्या मजल्यावरनं उडी मार, तरी पण मी मारू शकतो गाण्यासाठी, फक्त खाली गादी बिदी टाका। नाही तर माझा एवढा घाण एक्सपिरियन्स आहे की मला प्रत्येक शूट मध्ये काही ना काहीतरी लागतं, मोडतं, काहीतरी होतं। ओके, जसं तुला माहिती मागच्या वेळेस घोड्याने पाय दिला होता, पायावर होतं माझं,
तसं ह्यावेळेस पण झालं, आपण ते नंतर बोलू. अच्छा, ओके. खूप छान वाटतं असे नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्यायला. ओके. आणि वैष्णवी, डान्स म्हणणं थेट ठीक आहे, या गाण्यात पण डान्स आहे, पण यात ऍक्टिंग पण तितकीच आहे. काय सांगशील ऍक्टिंग करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली माझ्यासाठी पण चॅलेंजिंग होतं, जसं विशाल बोलला, कारण की मला जेव्हा कॉल आलेला प्रशांताच्या टीमचा, सो ते बोलले बैलगाड्यावर आपण एक गाणं करतो. पण आतापर्यंत आपण बैलगाड्याचे सॉंग्स ऐकले, बरोबर, पण ह्या गाण्यामध्ये डान्सिंग नाहीच आहे जास्त. सो प्रशांत दादा मला आधी ते बोलला की आपण डान्स एवढा काही करतच नाही आहोत, फक्त थोडाफार आहे. तर मला थोडं टेन्शन आलं की ओके डान्स नाहीये तर मग काय ऍक्टिंग. ओके, सो प्रशांत दादा बोलला येस ऍक्टिंग करायची आणि तू करशील. सो दादाला माझ्यावर तेवढा कॉन्फिडंट होता की हा वैष्णवी करेल. सो ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि माझ्यासाठी तो खूप मोठा टास्क पण होता, कारण की दादा जो बोललाय त्याच्यात मला खरं उतरायचं होतं. सो येस, जेव्हा दादाने सांगितलं की असं असं गावामध्ये आहे, गावची मुलगी दाखवायची, जे आतापर्यंत महाराष्ट्राने मला पाहिलं नव्हतं, कारण की मला डान्सिकल सॉन्ग मध्ये खूप जणांनी पाहिलंय. बरोबर. सो मला खूप मजा आली. माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता, कारण की खूप सारी ऍक्टिंग करायची होती, ते पण गावची ऍक्टिंग, म्हणजे शेण सारणं किंवा झाडू मारणं, म्हणजे बैलाला सांभाळणं, त्यांना सजवणं, हे माझ्यासाठी पण खूप टास्कचं होतं. म्हणजे टास्क तर प्रत्येकासाठीच असतो, शेण सारणं. जे हो, तुम्ही सारलाय का? फॉर्च्युनेटली माझ्या नशिबी हे गाणं आलं नाही म्हणून, पण तुझ्या नशिबी हे गाणं आलं. आणि तू खरंच होतं की प्रोडक्शननी बनवलेलं शेण होतं ते? नाही, ते खरं शेण होतं आणि ताजं शेण होतं. कारण की तो शॉट सकाळचा होता, त्याच्यामुळे येस व्हेरी गुड प्लीज. ओके, परत ऑन माईक बैलाच्या डेअरीतून. आणि बरं, मला हे लोक सांगतात पण ताजं शेण वगैरे वगैरे, तर मला असं होतं की ते नखात वगैरे जातं आणि मग तो स्मेल वगैरे होतो. मला त्याचं टेन्शन होतं की नंतर जर विशालला असं जवळचा वगैरे शॉट असेल तर बिचाराचं काय होईल असं वगैरे. पण खूप छान, ह्या गाण्यातून मला खूप काही शिकायला भेटलं आणि मला स्वतःला कळलं की वैष्णवी पाटील ही डान्स सोडून ऍक्टिंग सुद्धा करू शकते. सो हे ऑल क्रेडिट बिग हिट मीडियाच्या टीमला आणि प्रशांताच्या संपूर्ण टीमला देईल मी, कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि हे गाणं त्यांनी माझ्यापर्यंत आणलं आणि हे गाणं मी करू शकले. बरोबर. आणि प्रशांत दादा, याच्या आधी आलेली जी गाणी आहेत बैलगाड्याची, आता बरेच लोक त्याच्यावरती डान्स करतात. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू यू की तू काहीतरी नवीन दिलं इतरांपेक्षा, कारण त्याच गाण्यांना ऐकून त्या संपूर्ण संकल्पनेची, त्या परंपरेची एक वेगळी इमेज क्रिएट होती तुम्ही महाराष्ट्रात. या गाण्यात तुला ते चॅलेंज वाटत असेल. मग हे गाणं जेव्हा आलं तेव्हा काय रिस्पॉन्सेस आले लोकांचे, काय म्हणणं होतं लोकांचं? तू जसं म्हणालास की प्रत्येक गाणं हे गाणं असतं, त्याच्यामध्ये लोकांना आवडलं तर ते चांगलं होतं. त्यामुळे ते गाण्याचं बद्दल माझं हे नव्हतं, पण ते व्हिज्युअल जे होते ना त्याच्याबद्दल माझं थोडंसं हे होतं की व्हिज्युअल अजून त्यांनी संस्कृती किंवा बैलगाड्याचा सॉन्ग दिसतोय पण बैलगाडा शर्यतीचा, पण बैलगाडा शर्यतच दिसत नाहीये, बैलगाडी दिसत नाहीये. तर ते फक्त होतं व्हिज्युअल्सवर होतं आणि गाणंही कुठेही सुंदरच असतं. बट मग ऑडिओ वाईज पण आम्ही थोडासा विचार केला की असं गाणं बनवूया ज्याच्यामध्ये तू बघितलं बैलपोळ्याच्या लाईन्स पण आहेत. म्हणजे फक्त बैलगाडा शर्यत म्हणून एनर्जेटिक डान्सिकल सॉन्ग नव्हतं बनवायचं मला, म्हणून मी कंपोज करताना एक असा अंतरा बनवला जिथे मुलीला किंवा त्या फॅमिली मधली जी मुलगी आहे, स्त्री आहे, तिला सुद्धा इनॅक्ट करता येईल, तिचं एक इमोशन्स दाखवता येतील टुवर्ड्स तिचा जे बैल असेल किंवा फॅमिली असेल. त्यामुळे तू बघितलंस तर गाणं एकदम असं वर जातं आणि अचानक ते परत एक इमोशन्स मध्ये येतं, ते बैलपोळ्याच्या ज्या लाईन्स येतात. तर त्यामुळे ते गाण्यामध्ये व्हरायटी तुम्हाला दिसेल. त्यामुळे चॅलेंज माझ्यासाठीच होतं की मी असं दाखवेन, फक्त डान्स दाखवायचं नाही. आणि जेव्हा हे गाणं खूप लोकांनी ऐकलं आणि ज्या कॉमेंट्स येत आहेत आता ते बघून मला आनंद आहे की या गाण्यावरती तू बघितलंस, तू लॉन्च इव्हेंटला सुद्धा होता, आदेश दादांनी त्याच्यावरती तारीफ केली आणि अमोल सरांनी जेव्हा ते मित्रा नाथ खुळा हे जेव्हा ते जे शब्द होते ते अंगावर शहारे आले की एवढा मोठा व्यक्ती, एवढे मोठे कलाकार आपल्या गाण्याला आणि त्याची तारीफ करतायत, तर तिथे पोचपावती मिळते. आणि प्रेक्षक ज्या पद्धतीने एवढ्या कमेंट्स असतील
रील्स बनवतायत लोक आवडीने. मला कसं होतं माहितीये का, माझं नेहमी म्हणणं असतं की लव्ह सॉन्ग जेव्हा बनवलं जातं ना, आपली युथ एवढं त्यावर प्रेम देतं आणि रील्स एवढ्या बनतात. बट आता रिसेंटली जेवढी म्हणजे गाणं माझं जे आता जेव्हा हे रिलीज झालं तेव्हा जेवढी गाणी आली त्याच्यामध्ये ह्या गाण्यावरती एवढं प्रेम दिलं लोकांनी की रील्स 10,000 क्रॉस झाले आता जेव्हा इंटरव्ह्यू होतोय. सो तो आनंदाचा क्षण आहे की आपण संस्कृतीवर काय बनवतो ना, तेव्हा काय होतं की एखाद्या सोशल टॉपिक वरती आपण जेव्हा एखादं गाणं बनवतो तेव्हा असं होतं की लोक बघतील, त्यांना आवडेल, एक मेसेज पोहोचेल, पण ते लोक तेवढं त्याच्यावरती ते पोचवेल की नाही, स्प्रेड करेल की नाही. पण ह्या गाण्याला ना सगळ्या जेवढे बैलगाडा संघटना आहेत त्यांनी शेअर केलेलं आहे गाणं. पॉलिटिशियन्सने याच्यावरती जेवढे मोठमोठे नेते आहेत महाराष्ट्रातले, मग ते सुधीर मुनगंटीवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, स्वतः लोकनेते शरद पवार साहेब असतील, या सगळ्या लोकांनी त्याच्यावर प्रेम दिलं सगळ्याच पक्षातून. म्हणजे असं नाही की लिमिटेड पक्षातून, सगळ्या पक्ष. अविनाश सरांचे त्याबद्दल मनापासून धन्यवाद की त्यांनी ते गाणं आमचं पोहोचवलं तिथपर्यंत. बैलगाडा संघटना इथेच ती पोचपावती पोचते की बैलगाडा शर्यतीमध्ये स्वतः बैलगाडा चालवणारा व्यक्ती हे गाणं आज स्टेटसला ठेवतोय, रीलला ठेवतोय. इथेच आमची ती पोचपावती आहे. आणि हे गाणं सगळ्यांसाठी आहे, कोणत्या एका स्पेसिफिक माणसासाठी. कारण तू गाणं बघितलं असेल तर एक स्पेसिफिक सरनेम वरती वगैरे असं आहे, पण इथे नेहमी सगळ्यांसाठी ओपन टू ऑल. इथे प्रत्येक जो शेतकरी जो बैलगाडा शर्यत चालवत पण नसेल, म्हणजे बैलगाडा शर्यतीत चालवत नसेल, पण प्रत्येकाकडे बैलगाडी घरात आहे, त्यामुळे बैलगाडी चालवताना सुद्धा कोणीही व्हिडिओ तो आनंदाने टाकू शकतो. आणि त्या पद्धतीने मी हे गाणं बनवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना ते आवडते, याच्यापेक्षा मोठा आनंद नाही असेल. वाव. आणि विशाल, तू या गाण्याच्या आधी कधी बैलगाडा चालवलेला होता का? मी आता तोच फरक सांगतो. बैलगाडी ही जी नॉर्मल असते ही चालवण्यात खूप फरक आहे, आणि बैलगाडा जो घाटात चालतो त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. घाटात म्हणजे शर्यतीत त्याला घाट म्हणतात. तर बैलगाडी ही नॉर्मल असते कारण ती बैल खूप गरीब, शांत, थांब म्हटले की थांबतात. ही बैल जोरात जरी म्हणलं ना थांब, थांबत नाही. म्हणजे ही बैल अशी आहेत की घोड्यापेक्षा जास्त, घोड्याला पण लाजवते, एवढी फास्ट पळतात. आणि यांना कंट्रोल करणं खरंच लय अवघड असतं, म्हणजे टास्क होता. म्हणजे तू कसं केलं ते? मला काय होतं, मी काही अगोदरच्या प्रोजेक्ट मध्ये चालवल्या होत्या बैलगाड्या, पण मला तोच थोडासा कॉन्फिडन्स घेऊन मी दादाला म्हणलो होतो की आपण आहे ना ह्या गाण्यात ओरिजिनल रेस दाखवायची. म्हणजे जसं आता दादानी सांगितलं की बैलगाड्यावर तर खूप गाणी आलेत, आणि मी आता प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हे सांगतोय का तर आवर्जून लोकांनी हे गाणं का बघावं ह्याच्यासाठी. बैलगाड्यावरती खूप गाणी आलेत, पण ती आज बैलगाडाची गाणी साईडला राहिले तर आयटम सॉंग्स होऊन गेले. बरोबर. आम्हाला त्या बाबतीत गर्व आहे की आमच्या गाण्यामध्ये जी मुलगी नाचली ती प्रॉपर नऊवारी साडीमध्ये नाचलेली आहे, आणि बैलगाडा हे गाणं कसं असलं पाहिजे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्याच्या मागचं तेच कारण होतं की रेस दाखवायची तर ती ओरिजिनल दाखवायची, त्याच्यात काही असं डुप्लिकेट असलं काही विषय नाही. आपलं जे असतं ते रिअल असतं. पण मी ऐकलं की भरपूर ऍक्सिडेंट्स पण झाले, म्हणजे शूट खरं तर खूप मोठं चॅलेंज असतं, आणि गाण्याच्या दरम्यान पण एक काहीतरी तोच ओव्हर कॉन्फिडन्स आमचा नडला. मी जसं म्हणलं दादाला म्हणलं की आपण ओरिजिनल रेस दाखवू, त्या कॉन्फिडन्स मध्ये मी गेलो शिकायला. आणि जे मामा मला शिकवत होते अगोदर तर कसा विषय होता की मला वाटलं की ते शिकवणाऱ्यांमध्ये खूप कॉन्फिडन्स असेल, पण ते स्वतः गाडीवर बसलेत, एकाने इकडून कासरा धरलाय, एकाने इकडून कासरा धरलाय, एक फ्रंटला आहे ज्याने 2 कासरे पकडलेले आहेत, आणि मग ते मामा बसलेत. आणि मी गेल्याच्या नंतर जसे माझे 2 भाऊ मला शिकवत होते की जा तू बिंदास करू शकतोस. मी म्हणलं अरे ते जे शिकवायला आलेत ते बघ, त्यांना 4 जणांनी धरलंय, मला तुम्ही सांगताय एकटा पळ. तर असा विषय होता. तरी पण हिंमत करून नाही का, अगोदर तर ते मला बोलले पण की नाही का बैलगाडा हा आमचा जरी असला तरी घाटात चालवायला ह्याला ड्रायव्हर वेगळा घेतो आपण. तर मग मला हे कळलं की गाडी जरी आपली असली तरी माणूस वेगळा घेतात. बरोबर. आणि इथं तर मला चालवायचंय, इथं दोन्ही पण नाहीये. आणि माझा जो बीटीएस आहे ना आमच्या गाण्याचा, त्यात बघू शकता मी असं बसलोय शिकायला. आणि जसं त्यांनी मला हे वाक्य बोलले ना की आपण ड्रायव्हर हायर करतो, मी असं कासा अलगत त्यांच्या हातात 1 मिनिट धरा म्हणलं, उतरलो मी खाली आणि मी बोललो हे स्वतःच चालवत नाही, मला काय शिकवायला आलं म्हणून. तर असा विषय, त्या कॉन्फिडन्स मध्ये बसलो मी शेवटी. यांनी सगळ्यांनी मोटिवेट केल्यानंतर
आणि बसले मोटिवेट नाही म्हणत, त्याला झाडावर चढवलं. हा, झाडावर चढवलं. आणि त्या झाडावरनं मी तुम्हाला सांगतो कसा पडलो खतरनाक. एक राऊंड आम्ही इथून सरळ गेलो, जसं ते सगळ्यांनी पकडलं होतं तसं. पण तिकडून ज्या वेळेस आम्ही निघलो, ते मामा पण माझ्या मागे बसले होते. कासरा जसा ढिल्ला गेला, त्यांनी असला पिकअप धरला खतरनाक, एखाद्या स्पोर्ट कारला पण लाजवा, एवढा खतरनाक. आणि त्यांनी घाट सोडला. घाट सोडल्याच्या नंतर आम्ही उडून परत जागेवर बसलो असं जोरात. तर असं वाटलं की पडणार तर नाही भैया गाडीवर, काय सीट बेल्ट नसला तरी त्याच्यावर थांबू शकतो आपण. पण ज्या वेळेस त्यांनी घाट सोडून शेताच्या साईडला गेला, 5 फुटाचा असा बांध होता मोठा, आणि 5 फुटावरनं घोड्यानी, आपलं बैलांनी, घोडाच म्हणतो कारण घोड्याला पण हो, अशी उडी मारली की ते मामा एका साईडला उडून पडले, मी एका साईडला उडून पडले. आणि ते बैल तरी पण थांबायचं नाव नाही, ते असे पळत गेले 1 किलोमीटर लांब आणि टेम्पो पाशी जाऊन थांबले. एवढे ट्रेन असतात ते बैल. पण त्या मामांचं कौतुक आहे अख्ख्या टीम कडनं, कारण त्यांनी खूप मोठं धाडस करून शिकवायचा प्रयत्न केला, पण त्यांचं मनगटाचं हाड फ्रॅक्चर झालं त्या सीन मध्ये. आणि डेंजर विषय म्हणून म्हणतो एकदा जाऊन आला बैलगाडा बघा. हा, आणि त्याच्यानंतर मला पहिल्यांदा भीती निर्माण झाली. पडलो ना मी, आणि आमचं शूट संपणार होतं 30 तारखेला. माझं 31 तारखेला खूप मोठा प्रोजेक्ट साठी मी एक काम करतोय, तर मला ती भीती, मी फ्रॅक्चर झालं तर मला डायरेक्ट काढून टाकतील मला. मग त्या भीतीने मी केलंच नाही. म्हणलं मी नाही, माझा बॉडी डबल आणा आणि कोणाला तरी बसवान शूट करा, VFX करू आपण. पण 2 दिवस आम्ही अख्खं गाणं शूट केलं. आणि तिसऱ्या दिवशी असं कळतं की आपण बैलगाडा जे गाणं आहे त्याचे फुटेजेस नाही घेतले. आणि मग जसं आम्हाला रिक्वेस्ट केली अनिल सरांनी, ऋतिकजींनी, की तुम्ही थांबा, एक दिवस ऍडजस्ट करा. आम्ही 4 पण थांबलो. आणि 4थ्या दिवशी आम्ही तेवढी हिंमत करून परत त्या गाडीवर बसलो. आणि आता म्हणलो जे होईन ते होईन, मेलो गेलो, काय व्हायचं होते, पण लोकांना बैलगाडा दाखवायचा. आणि ती जी रेसिंग बघितली तुम्ही गाण्यातली, ती ओरिजिनल रेसिंग आहे. जरी तुम्हाला ते VFX वाटलं असेल, ते मागच्या क्राऊडचा VFX आहे, पण रेसिंग ही ओरिजिनल. स्पोर्ट कारची रेसिंग पाहिली का तू? आता समज फर्स्ट गिअर टाकून ठेवलेला असतो, भुंग 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 भुंग, माणूस जो बोललेला की इथं सुटतात पहिल्या गिअरवरून, पहिला गिअर 100 डायलॉग असतो की पहिला गिअर 100. आणि असा विषय की आता निकने जाईल ना लाईनीत थांबलेले, तर 2-2 बैलांना 15-15 जणांनी धरून ठेवलेलं. ही बैलच एवढी ट्रेन झालेली असतात, त्यांना ज्यावेळेस घाटाचा रस्ता दिसतो ना, त्यांचं टार्गेट माहिती असतं की आपल्याला पोहोचायचं आहे. तर त्यांचं फक्त कासरा सोडला ना, ते असे जातात ना की मध्ये कोणी येऊ दे, त्याला फाडून तुडूनच जाणार. सो असं सगळं हे गाणं आणि गाण्याच्या मागचे किस्से तुम्हाला कळलेच असेल. पण लॅम्बोर्गिनी पेक्षा फास्ट पळणारा हा जो बैलगाडा आहे, याची अशीच उत्तर आपण असं म्हणू शकतोय की मिलियन्स मध्ये प्रगती होऊ देत. आणि बिग हिट मीडियाला थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग दिस सॉन्ग टू अस. आणि तुम्ही नक्की जा हे गाणं बिग हिट मीडियावरती बघा. थँक्यू सो मच फॉर कमिंग टू आवर स्टुडिओ. मराठी कॅफे.